अरे तरुण पाहिजेत कीर्तनाला. परवा एका गावी कीर्तनाला गेलो, 5-10 बाया आणि 10-20 पुरुष. ती एकही पुरुष, सगळे असे पुरुष आहे बघा. बाया या अशा. आणि माझं कीर्तन, मी तर राष्ट्रीय कीर्तनकार. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री सबलीकरण, वृक्षदिंडी, हुंडाबंदी, सामाजिक विकासाचे, कौटुंबिक विकासाचे, ग्राम विकासाचे सगळे उपक्रम घेऊन मी गेल्या 40 वर्ष कीर्तन करतोय. मला सांगा, कीर्तन ऐकायला कोण लोक पाहिजेत खरं सांगा बरं. काही असे झालं त्यांचं संपलं काम. अजूनही बघा, तो एक चांगला माणूस आहे. हा तोच पांढरा शर्टवाला. तो तुम्हाला समजत नाही मी कोणाशी बोलतोय ते. मी आता ते हा तुम्ही पण या इकडे, या इकडं, इकडं इकडं या, इथं या. तो अहो तुम्ही नाही हो, हे ते हा ते सर. काही माणसं लई बदमाश आहेत हो. सगळं कळतंय बरं का. मी एवढा बोंबलतोय तरी अहो तो मानगुटाला हात लावलाय, तो थोबाडाला. हा तोच चांगला आहे का नाही मला सांगा बरं. विकला तर बाजारात पैसे लई येतील. असं सरा पुढे. आजोबा त्यांना जागा द्या, तुम्ही थोडी मागे सरका. आजोबा म्हणजे असं हे नाही ते आता बस झालं. एवढे असले तरी बस झाले. महिला कशाही मला चालतात, पण पुरुष कशाही नाही चालते. काही पुरुष कीर्तनात विठाला विठाला असं नाही हो. कीर्तन या शब्दाचा अर्थ होतो, कीर्त या शब्दाचा मूळ धातू आहे कर्तव्य. वा. मरणानंतर तुमचं काय होईल हे जिथे शिकवलं जात नाही. मरणापूर्वी जगत असताना तुम्ही आम्ही कसं जगलो पाहिजे, एकमेकाशी प्रेम देऊन हे गाव कसं विकासाच्या टोकावर नेलं पाहिजे, असं जे काही शब्दांकन असतं त्याला कीर्तन असे म्हणतात. वा. नाही आनंद नाही वाटत हे याच्यावर. हो तुम्ही वाजवलं का मला येड्याला शानपणा येतोय. तुम्हाला उगाच पुढे बसवलं का शान यांना, कारण मी पागल आहे ना. येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. तुम्हाला वाटत असेल मी लय आगाव आहे. आगाव नाही, मी लय गरीब आहे मी. पण मला वाटतं प्रसन्न चेहरे पुढे असावेत. तुमच्या डोळ्यामध्ये कीर्तन लिहिलंय आणि ते मला वाचता येते म्हणून मला कीर्तन करावं. बघा माझ्या बहिणींची माझी ओळख नाही आणि तुमच्या एवढा म्हसकाय नाही लावला त्यांना. किती संयम आहे बघा त्या. संयम म्हणजे स्त्री, समजदारी म्हणजे स्त्री, शहाणपण म्हणजे स्त्री, सहनशीलता म्हणजे स्त्री. येडपट पागल मूर्ख बेवड्या फावड्या गांजाड्या फुंजड्या मूर्ख नवऱ्याच्या संसाराची पंढरी सजवणारी स्त्री असते. म्हणून स्त्री म्हणजे साक्षात पांडुरंग. येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. टाळ्या नका वाजवू म्हणजे आवाज चांगला येतो. टाळ्या वाजवल्या मला कसं वाटतं, ते पहिले कणस मोगरीने वाढवायची तसंच वाटतंय मला. बिना टाळ्याचं म्हणा.
येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. म्हणजे आपण सगळे त्यात आलो. आपण पुरुषाची जात लय रट, लय युगो, लय अहंकार. अलीकडे तर फॅशन निघाली. सोन्याच्या गळ्यात ते बैलाच्या गळ्यात असतं का ते एवढं सोनं घालून येतो गडी. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे पण तुला मूर्ख म्हणतात ते तुला काय माहिती मनातल्या मनात. ज्याला श्रीमंती लपवता येते तोच खरा श्रीमंत असतो. वाह. ज्याला कला ज्ञान ज्याला लपवता येतं, ज्याला ज्ञान लपवता येतं, गिळता येतं, त्यालाच गोविंद गाता येतो असा संप्रदाय शिकवतो. कशा माझ्या बहिणी घोड आहेत बघा. येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, तरी पण काय काय अगोचर आहेतच. त्यातला काय तुमचा गुण लागलाय त्यांना काय कळलं. काही काही म्हणतात आणि काही काय कोण कोण म्हणतात बघ. अगं बाया तेवढ्या जणी तरी म्हणा ना, आवाज जाईनच आमखेडला. आणि काही काही नाही, कधी काही काहींचं असं झाले कधी नाही व गोंडोळ वाचून बघ. हो आलेच नाही भाई, हिच्यामुळं आले नाही तर काय आलं येते आपला जीव. तेवढ्यांना नाही येत त्यांनी तोंड हलवा, आवाज असा जोरात येऊ द्या. वेड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, असं माझ्या बाबांनी सुद्धा ऐकलं असेल बघा. वेड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, मुक्याला वाचा येईल खरी, मुक्याला वाचा येईल खरी. विठ्ठल नामाचा प्रचार विठ्ठल नामाचा प्रचार चला करूया घरोघरी. म्हणून सज्जन हो, तुम्ही किती खंडीवर आणि घम्याल्यावर देव घरात आणा. काशीला गेले आणली महादेवाची पिंड, मथुरेला गेली आणलं कृष्णाची मूर्ती, पुढं चित्रकूटाला गेली भला एवढा मोठा गम्याला एवढा मोठा मोठा डोंगरा एवढा हनुमान तुझा आणला बा. एक दिवस नवरा बायकोचं भांडण झालं. नवरा देवपूजित होता आणि नेमका त्या दुधाला आली उकळीन, दुधाला आली उकळीन दूध लागलं सांडायला. आणि म्हातारा देव पाहिजे, ए टवळे तू काय डोळं खड्यात गेलं काय दुधाचं वाटोळं झालं ना. हरिमुख्य म्हणा हरिमुख्य म्हणा पुण्याचं गाणं. ऑल द ग्लिटर्स इज नॉट गोल्डन. हे काहीच करायची गरज नाही. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. श्री एकनाथ बाबा पैठणचे ब्राह्मण समाजात जन्माला आलेले असून सुद्धा ब्राह्मण जातीच्या नव्हे, ब्राह्मण्याविरोधात प्रचंड मोठी लढाई करणारा जगातला 15व्या शतकातला सत्यशोधकी संत म्हणजे श्री संत एकनाथ महाराज.
खरं सांगू का, तुम्ही टाळे वाजवाय म्हणून तुम्हाला पुढे बसवलं आहे, पण तुम्ही कोणचं कौतुकच कधी केलं नसेल तर काय. दुसऱ्याचं कौतुक केलं की जग आपलं कौतुक करतं. वाजवा एकदा टाळे. काही नबळच कापाया काढल्यासारखं झालंय. आणि ते म्हाताऱ्याला आला का राग, म्हाताऱ्यानं तो हनुमंताला पूजित होता ना, तो हनुमंताय नमः, नाकाला गंध लावाय नमः, नाका दोन बोट घालाय नमः, हाताला हात लावाय नमः, पाण्याला पाणी लावाय नमः. काही करत नाही. किती शिकले असली ना, एवढा यांना भ्रम झालाय ना, अंधश्रद्धेच्या नरकामध्ये एवढे अडकलेत ना. 10 वर्षाचं पोरगं जर असेल ते सत्यनारायण सांगणार, 10 वर्षाच्या सत्यनारायण सांगणाऱ्या पोरासमोर IPS अधिकारी जरी बसला ना, त्याची बायको चांगली MSc ॲग्री असती आणि पुढे बसली सत्यनारायणाला, ते एवढंसं पोरगं म्हणते डोळ्याला पाण्याला, की लगेच दोन्ही नवरा बायको. असं एखादं म्हणत नाही का बाबा काय रे, मला डोळ्याला पाणी लावायला लावतो, माझ्या डोळ्याला काय चिपटं पडल्या काय. ताकद नाही तुमची, कारण तुम्ही भ्रमात आहात, अंधश्रद्धेत आहात, घाबरलेले आहात. तुम्हाला देवदेवतांची भीती जी घालून ठेवलेली आहे, ती भीती जोपर्यंत तुमच्या मनातली जात नाही तोपर्यंत तुमचा जागतिक विकास होणार नाही. असं जगामध्ये एकच संप्रदाय सांगतो, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. हे आता लय आले ते भागवत रामायण अमकं काय काय जरी आलं असलं तर एकच आहे, जगामध्ये तुम्ही सत्य वागला नाही तर तुम्ही किती पोथ्या पुराण वाचा, तुम्ही जर खोटं वागले, बायकोला जर तुम्ही फसवलं, लोकाच्या बाया घेऊन गाड्यात फिरले ना, तुम्हाला मरताना नरकवास, मेल्यावर नाही. काही पुढारी तर लई टपल्यात, PAची बायकोच गाडी घेऊन फिरतात. ताई कुठवर आली, तुझ्या घरची ताई 2-2 झोपाच्या गोळ्या घेते ना, इंड्रेल पिणारे म्हणते आता माझा नवरा बिघडलाय, मी इंड्रेल घेणार, तुमची पोरं कोण सांभाळेल. समजतं का अर्थ. म्हणून तुम्ही किती पोथ्या वाचा, पुराण वाचा, तीर्थाला जा, यात्रेला जा, जप करा, तप करा, एखाद्या स्वामीची माळ वडा. अरे स्वामी 2 किलो हागला तर तुमचं काय करणार आहे कल्याण. तेच हागते 2-3 किलो, एवढा सफरचंद खातंय, लोकांच्या फुकट जगतंय, आयतं. बाबा पाय धुवू का तुमचे, बाबा काय गटारातून आलाय काय पाय धुवायचे, काय फुलं टाकायची. अरे संत काय सांगतात, नका देऊ मला देवपण, नका देऊ. एकदम सोपं आहे रे. नका देऊ मला देवपण, नका देऊ मला देवपण. ह्या म्हणतील बघा, आता आपल्याला जे येत नाही ना ते त्यांना येते. नका देऊ मला देवपण, नका देऊ मला देवपण, तुमच्यातील मी माझा कणकण. समजतंय ना दादा, दादा समजतंय नक्की का कंटाळा येत असेल तर जा बरं मागे, इच्छा आहे माझी. म्हणजे तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला मस्का मारून आणि उगाच तुमच्यावर बलात्कार करून काय फायदा आहे. इच्छा नसेल तर जा बरं का मागे. नका देऊ मला देवपण. हे दादा, हे लय झाड आवाज केलाय रे, लय झाड आवाज केलाय, असं गोड आवाज करणं माझ्यासाठी. नका देऊ मला देवपण. वा,
तर एक बाई नाही म्हणत, या अशी बसली ना, ध्यानावत नाही ती, काय काय इकडंचही ध्यानावर नाही तर तिकडचंही नाही. त्याच्या डोक्यात काय टेन्शन आहे, काय निवडणूक आली का काय आलंय, नाहीच ना. नका देऊ मला देव पण तुमच्यातील मी माझा कन कन. अरे बाबा नो, मला देव पण देऊ नका, मी तुमच्यातील एक कण आहे. ममय वांशो जीव लोके. वाजव ना. यांना नाही कळत, आपण आपली मजा करू ना. ममय वांशो जीव लोके जीवभूत सनातन मनषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृती स्थानि कर्षति. माझा नातू आहे बरं का, त्याचे वडील माझ्याकडे होते लहानपणी, त्याच्यापेक्षा लहान. शांताराम महाराज साबळे शास्त्री आहे बरं, त्याचे वडील. साधा आहे बिचारा, पण प्रपंच पण चांगला केला. एकुलता एक, एकुलता एक माझ्या काळजाचं घर, काळजाचं घर माझ्या काळजाचं घर. एकुलती एक पोरच बेकार निघते आज. नका हो त्याला बोलू, एकुलता एक झाले बाई. खंडोबाला नवस केला, बानाईला लुगडं घेतलं आणि ते दारू पिऊन मुरळी नाचत होती ना, तिला चांगली एवढी डझनभर अंडी खाऊ घातली. माझा सोन्या झाला. आणि मग तुकोबराय काय म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. इज अ गुड फिलॉसॉफी. मला सांगा साहेब, हे ऐकणारं कोण पाहिजे हो? शिकलेलं पाहिजे ना. का आडबुठी चालतील काय? एका राजाला 1000 बायका होत्या, एका राणीला 1000 पोरं होती. हे ऐकायला कशी यांडा बोंगाड चालतील? पण तुकोबराय ऐकायला नाही ना चालणार. तुका इज अ व्हेरी ग्रेट फिलॉसॉफर. गाथा इज अ व्हेरी वर्ल्ड गुड अँड वर्ल्ड फिलॉसॉफी. टाळे वाजवा. कळू नाही तर नाही कळू तुम्हाला. जगाच्या कल्याणाची काळजी करणारं संत साहित्य पहिलं जर कळस ठरलेलं, यशस्वी ठरलेलं कोणतं असेल तर तो तुकोबांचा गाथा आहे. काय काय एक एक शब्द आहे, जगण्याचे जगण्याचे, मरण्याचे नाही. मेल्यावर काय अनंतामध्ये आत्मा विलीन होतो. व्यान उदान प्राण अपान आणि समान हे पंचप्राण तर अनंतात विलीन होतात. हाडकं काडकं मांस सगळं सरणामध्ये काय होतं बाया, जळून जातं. काय राहतं शिल्लक? पण बायांचं काय शिल्लक राहिले सांगू? फक्त भीती. बाई सकू बाई, सासऱ्याला बाई, जिवंत असताना बाई सासूबाईला लय छळवलं बाई. वरण भात मागितलं तर तिला नाही बाई. आता रोज मला सासूबाई वट्या ह्याच्या काय म्हणतात त्याला, मला रोज आत्याबाई आड्यावर दिसत्या. मी जेव्हा बसलो का सासूबाई म्हणते पडू का खाली. भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया ईश्वरः सर्वभूतानां हृदये तिष्ठति. भ्रामयन सर्वभूतानि. माझ्या बहिणींनो, मेल्यानंतर सोन्याचा नाग सुद्धा तुमच्या सासऱ्याला मिळणार नाही. सोन्याचं लॉकेट सुद्धा तुमच्या सासऱ्याला मिळणार नाही. सोन्याचं डोरलं जरी मेल्या सासूला केलं ना, अर्पण केलं ना एखाद्या भटाला, तर भटाची बायको शोभून दिसेल. अहो यांनी आणलं बाई, अहो आणलं बाई, यांनी फसून आणलं बाई लोकांना. ते शोभून दिसतील.
पण तुमच्या संपत्तीचा ऱ्हास होईल. म्हणून जिवंत असताना जे जे सत्कर्म कराल ते सत्कर्म तुमचा शेवट गोड होण्यास कामाला येईल. त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात सहज जमत नाही. त्याच्यासाठी याजसाठी केला याजसाठी केला हे दादा अरे आमचा आम्हालाच आवाज येत नाही रे. आवाज नको ना देऊ, जरा कमी कर ना, सगळं असं सेटिंग कर ना चांगलं. हे जास्त आहे ना, हे याचा बेस कमी कर जरा, सगळ्यांचा बेस कमी कर जरा. याजसाठी केला याजसाठी केला एवढा माणूस घेऊन जा तुमच्या बरोबर, आम्हाला लय वैताग आणला इथं. भाऊ आता मलाच कोणतरी सांभाळा. मी 200 पोरं सांभाळले नाही सांभाळ. डॉक्टर केली, वकील केली माझ्या तरुणपणात. रोज लोंढा असायचा माझ्या मठावर जेवायला पोरांचा. भूक लागली की माझ्याकडे. मी पाहिले एकटा आहे ना, कोणता शॉकमध्ये बोर्ड जाईल, कोणी मरल, मला कोणी काही करणार नाही. पण मला तो डिप्रेशन आले ना, तर हळवे पण आलाय ना, नेले असते लोकच खायला घालतात आम्हाला भीती काय त्याची. म्हणून तुम्ही आणि आम्ही खोट्या पोथ्या पुराणांना घाबरून, भाकड पुराणांना घाबरून, काहीतरी 50,000 वर्षापूर्वीच्या गोष्टी ऐकून फेल डोकं करण्यापेक्षा तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज एकदा वाचले पाहिजेत. चिंध्या पांघरोनी, 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 चिंध्या पांघरोनी. गरिबाची माय माऊली होऊनी, गरिबाची माय माऊली होऊनी, आश्रमशाळा काढिल्या, धर्मशाळा नाही बांधिल्या, देवळात जत्रा नाही भरविल्या, तीर्थात धर्मशाळा नाही बांधिल्या. कधी पण मुंबईला जा, टाटा हॉस्पिटल शेजारी माझ्या बहिणींनो, आजाऱ्यांच्या नातेवाईकांसाठी आजाऱ्यांच्या नातेवाईकांसाठी, कॅन्सरने पीडलेल्या
पिडलेल्या पेशंट लोकांच्या नातेवाईकांसाठी परेलला टाटा हॉस्पिटल शेजारी गुजराती मारवाड्यांचे अब्जो रुपये आणून 5 मळ्याची पेशंटच्या नातेवाईकांची व्यवस्था करणारा जगातला एक संत होऊन गेला की हॉस्पिटल शेजारी जाणे धर्मशाळा बांधली तो गाडगे महाराज. आम्ही देवळं बांधतोय दगडाची मूर्त्या त्यांना सजवतोय नटवतोय त्यांच्याकडे लाखो रुपये खर्च करतोय. पण माझे गाडगे बाबा जे हॉस्पिटल जवळ एक धर्मशाळा बांधली महाराज. ससून हॉस्पिटल आहे पुण्याला. त्या ससून हॉस्पिटल शेजारी रोग्यांच्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याची दूरदृष्टी ज्या माझ्या बाबांना झाली त्यांनी कधी नवा शर्ट अंगावर घातला नाही. चिंध्या पांघरोनी माय माऊली होऊन चिंध्या पांघरोनी माऊली होऊन चिंध्या पांघरोनी माऊली होऊन चिंध्या पांघरोनी माय माऊली होऊन. सोंगावर जातो त्याच्या वेशावर जातो. भारी पंच आहे, मोठी पगडी आहे, मोठी दाढी आहे. दाढ्या जटा न वाढवता भगवे परिधान न करता दंडन मुंडन तीर्थाटन पंचागणी साधनाशिवाय विश्वा एवढ्या विठ्ठलामध्ये अर्पण होता येणारी प्रभावी कला देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. मला वारकरी संप्रदाय सोडून करोडो रुपये कोणी दिले ना, हिंदू धर्माचा प्रचार कर, मुसलमान धर्माचा प्रचार कर. अरे सगळ्या धर्मांचा प्रचार एका वेळेला ज्या संप्रदायात येतो त्याला वारकरी संप्रदाय. कोई हिंदू नहीं, कोई मुसलमान नहीं. कबीर तो मुसलमान थे, लतीफा मुसलमान थे, दादू पिंजारी मुसलमान थे, शेख मोहम्मद मुसलमान थे, सेना नावी थे. कबीर मोमिन लतीफा मुसलमान, कबीर मोमिन लतीफा मुसलमान, कबीर मोमिन मुसलमान, कबीर मोमिन मुसलमान. सेना नावी दान विष्णुदास, 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 विष्णुदास. धर्म धर्म करता झाला धर्म करता झाला सेना नावी विष्णुदास, विष्णुदास, विष्णुदास. धर्म धर्म करता झाला प्रमाण दिले. विभीषण महाराज 2-2, 300 पोरांचा क्लास घ्यायचे विनामूल्यवर का. शिवाय आळंदीला लहान होते, मी तरुण होतो, माझ्यापेक्षा ते लहान होते. आता मी बारीक झालो, ते मोठे झाले. मला त्यांनी विचारलं वय किती, म्हणलं मी अजून बारीकच आहे. मी बारक्याच पोरांमध्ये खेळतो. का रे, मी मोठ्या माणसांची मैत्री करत त्यांच्यात एक गग्गा असतो. गग्गा पुढं ये रे, नाही बरं
कुठं आहे रे? नाही बरं मागच लई असा हृदय त्यांचं ना लई जड असतं जड. हे पॅरालिसिस वगैरे अशाच लोकांना होतात, मोकळ्या मनाचे नसतात ना. महाराज साहेब नमस्कार. मरशील लवकर मरशील. हा सुद्धा चेहरा अजिबात नाही. या अशी हे पुढं बसलं हे असं आलं तिकडून टाईट लई टाईट. त्याच्या मागं 2-4 सिक्युरिटी हे असं आलं. ते नगरसेवक होतं मला माहित होतं. ते नगरसेवकाचं मंत्री झाले, मंत्र्याचं संत्री झालं. ते आलं कीर्तनाला हे असं टाईट. पहिल्या माझं कीर्तन वाईट झालं ना. तशी मोकळ्या मनाची सगळ्या बाया पा किती मोकळ्या मनाचे आहेत. त्या नाही लवकर मरते, इकडचे लवकर मरतात. का ग कुकू लावायचं नाही का? मला नाही ना लावायचं का? ये गेले हे का गेले? हे टाईट मोकळ्या मनाच्या. शीतला सासुरवास शीतला सासुरवास नारी कैकईनं केला नारी कैकईनं केला रामासारखा भ्रतार ग साजने बाई. भोगून नाही दिला भोगून नाही दिला. तर लई मंदिर मिळत दिसायला ते नाजूक आहेत, पण संसाराला तुमच्या संसाराचे प्रपंच पंढरीत त्यांच्यामुळे तुम्ही पांढरे शुभ्र आहेत. नाही तर वापरतील तुम्हाला. यांनी संप केला ना, यांची कपडे नाही धुवायची, भांडी नाही घासायची, यांना नाही विलाजाने भांडी घासावं लागतील. काय चालले रामभाऊ? काय नाही बा 2-4 राहिला वरकी तो बाबू काय करायचा का? आमच्या गावच्या बाया तो वाबळे मारायला आला, सांगून गेला संपव तुम्हाला पंप. आणि रस्त्याने चालल्या ना, रस्त्याने 2-4 महिन्यांनी ती शर्ट सगळी हे काढलं का ते काढलं का ते काढलं का ते कटाळच लय ना. काय चाललंय रामभाऊ? काय नाही वा मारितोय. माझ्या बहिणी साक्षात पांडुरंगाचा अवतार आहे. घराघराचे दुर्ग झुंजवू घराघराचे दुर्ग झुंजवू. झुंजू समरांगणी झुंजू समरांगणी. आम्ही भारतीय भगिनी आम्ही भारतीय भगिनी. आम्ही भारतीय भगिनी आम्ही भारतीय भगिनी. आम्ही शेतकऱ्यांच्या मुली आम्ही शेतकऱ्यांच्या मुली. निसर्ग सुंदर म्हणजे भगवंत स्त्रीच्या रूपानं प्रकट झाला. या देशातल्या पाखंडी लोकांना परत पाठवण्यासाठी लढाई ज्यांनी पहिली केली 10,000 वर्षापूर्वी सिंध प्रांतामध्ये, त्या सुद्धा स्त्रिया होत्या. आपण नव्हतो. आपण भेकूड गडी भेकूड, पुरुष म्हणजे भेकूड. निवृत्ती नावाची महाराणी, दुसरी तुळजापूरची भवानी, तिसरी येरमाळ्याची येडेश्वरी, चौथी कोल्हापूरची लक्ष्मी लखाबाई आणि चंद्रपूरची महाकाली. यांनी भारतातल्या सर्व स्त्रिया गोळा करून ब्राह्मणशाहीच्या विरोधात अर्थात आर्यांच्या विरोधात पहिला लढा केला. तो या स्त्रियांनी केलेला आहे.
म्हणून त्यांची मंदिरं आहेत. ही जी मंदिरं बांधल्यात ना ही त्यांची मंदिरं आहेत. आणि मराठ्यांनो, बहुजनांनो, कुणबिया कुळवाड्यांनो, तुमचे देव जर खून असतील तर हे तुमचे देव आहेत. सांगताना विषय लांबेल म्हणून सांगत नाही, पण आपल्याला एकच गोष्ट सांगतो, मरणानंतर तुमचं काय होणार नाही. मरणानंतर तुमचं काय होईल याच्यासाठी काहीही प्रोसिजर नाही. आणि ज्या प्रोसिजर लिहिल्या ते दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. जे लिहिलंय ते सगळं बोला खोटं आहे, ते भ्रमिष्ट करणार आहे. आता तर लय आलंय. आता तर काय काय स्वामीन, काय काय रामीन, काय काय बुवान, काय काय महाराज. विठ्ठल राहतोच का नाही असा प्रश्न पडलाय. खरं सांगू, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असले लय बुवा येतील, लय बाबा जातील, पण माझा पांडुरंग विटेवर तसाच राहील. पहिले कोठेच नव्हते काही, 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 पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते माई. तेरे तेरे ते कानोबा, तेरे 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 तेरा नामा, तेरे 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 नामा, तेरे तेरे ते. तो विठ्ठल का जाणार नाही सांगू का. त्याला जरी आपण सोडला ना ते आपल्याला चिघटलाय. विठ्ठल म्हणा, काय शब्द बोला बोला म्हणा. विठ्ठल, ठला ठो आहे. ठचा आणि थचं स्पेलिंग एकच येतं, TH. तर शब्द असा आहे, वि म्हणजे विवेक. बोला, वि म्हणजे विवेक, ठळ म्हणजे जागा. बरोबर आहे. मग विवेकाची जागा कोणती आहे. मेलेल्या नवे विधवा ननंदेच्या पोराला माझ्या पोराच्या बरोबर शाळेत घालून, कॉन्व्हेंट स्कूलला घालून, त्यालाही माझ्या पोराबरोबर प्रांताने कलेक्टर करील. ही भाषा डोक्यातली आहे का हृदयाची ग बाई. हृदयाची भाषा आहे. बरोबर आहे. हृदयात जे चैतन्य आहे ना त्याला विठ्ठल म्हणतात. किंवा नवरा मेला म्हणून न घाबरता पाटकुळी पोरग टाकून लोकाच्या बांधावर खुरपायला जाणारी जी आई आहे ना, तिची भाषा हृदयाची आहे का डोक्याची आहे. हृदयाची आहे. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला. कोणती भाषा आहे ही. भाषा ज्याच्याकडे आहे त्याला साक्षात विठ्ठल असे म्हणतात. विठ्ठलाला मूर्ती नाही, विठ्ठलाला रंग नाही, विठ्ठलाला रूप नाही. मग कुठं आहे तो विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, नाही मुरला, आज दृष्टीने पाहिला, काय जरा बोलून सांगा बरं. गाण्यानं कळलं नाही यांना. विठ्ठल जळी स्थळी एकाने यांनी महाराजांनी सांगा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रित ठाव नाही वरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाचे विठ्ठल. हे विठ्ठल आहे. भले तुमचं हृदय स्वच्छ नसू द्या, पण माझं हृदय स्वच्छ असेल तर हे सर्व जग विठ्ठल आहे अशी भावना एकदा निर्माण झाली की भेदभाव, जातीभेद, धर्मभेद, स्त्रीभेद, लिंगभेद हा नष्ट होतो आणि अवघं विश्व विठ्ठलमय होऊन जातं. काय ग माझ्या बहिणींनो, किती
अगदी सोपं प्रॅक्टिस आहे ना वारकरी संप्रदायाचं. की वारकरी म्हणजे काय हे तर किती हट्टी आहे बाहेर. राहू दे, झाले. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला, शाळेत जाईन बाळ मास्तर होईन, दुबळी त्याची आई दिस सुखाचं पाहिन. ऐकलं तुम्ही? तुम्ही ऐकलं? तुम्ही ऐकलं का? काय म्हटलं बाया सांगा बरं? नाही, नुसतंच पुढं बसवलं गणपती. श्रोता पाहिजे हो मला खरा. मी 12वी 13वी 14वी 15वीची पोरं पुढे घेतो, पण आज एकही पोर 15वीचं दिसतच नाही. हे दोघं जण पुढे या रे, तू आणि तू इथे ये. युवक यांच्या नादी लागलो, यांचं लक्ष मोबाईलमध्ये, माझं लक्ष यांच्यावर. हे पुढारी असतील मला वाटतं, आहे ना? पुढारी असतील, मला लगेच कळतं पुढारी शायनिंग. हो, असले पोरं लागतात. हे तू ये रे पुढे बस. आता कोणी पुढे ये जा, मला काय घेणं नाही. ऐका म्हणलं, त्या काय म्हणतात ऐका. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला, शाळेत जाईन बाळ डॉक्टर होईन, दुबळी त्याची आई दिस सुखाचं पाहिन. नवरा मेला म्हणून तिने खंत नाही केली, रडत बसली नाही. ए, मला समजवायला येऊन मला रडवायला लावू नका ग, जा निघून सगळ्या. माझ्या माहेरीचा श्रीमंतीचा थाट, दारून लागली माझ्या संसाराची वाट, आकडा मटका जुगार दारू सासरी, बंधवांची बाई माझ्या पंढरीची वारी, सासर माहेर कुठच जुळान, दिलं इथं मला कसं माझच कळाना. मग भाऊ म्हणतो बहिणीला, अक्का माहेरी ये, माहेरी ये, माझ्या बंगल्यात राहा शेजारच्या, तो तुझ्या नावावर करून देतो. मी लहान असताना तुझं लग्न झालं आणि आई वडील गरीब असताना तुला दारुड्या घरी दिलं. अक्का माहेरी ये. बहीण काय म्हणते? बहीण म्हणते, दादा मी जर माहेरी आले तर आपल्या वडिलांना नावाला कलंक लागेल. बरोबर आहे ना बाया? मी माहेरी येणार नाही दादा. दादा नको करू काळजी, नको खाऊ जीवाला, दिस चांगल येतील हात जोडीते देवाला. नाही मला अपेक्षा दादा तुझ्या रे धनाची, कष्टाची काबाडीन तुझी बहीण मानाची. बघा रडल्या बाया, तुम्ही रडाल का? भावनिक आहेत त्या. सोसलंय त्यांनी, जन्माला तुम्हाला त्यांनी घातलंय, लहानचं मोठं त्यांनी केलंय, चांगलं समाजामध्ये नाव त्यांच्यामुळे झाले, त्यांच्याजवळ हृदय आहे. म्हणून विठ्ठल सगळीकडे जरी असला तरी पुरुषांमधला विठ्ठल 14 कॅरेट आहे, यांच्यातला 100% आहे, 100 कॅरेट.
आई वडिलांवर प्रेम आहे, माहेरावर प्रेम आहे. माहेरची प्रतिष्ठा जपण्याची देवानं धाडस दिलंय मोठं नव्हे, देवच जगायला आलाय. नाही मला अपेक्षा दादा तुझ्या रे धनाची, कष्टाची कावडीन तुझी बहीण मानाची. दादा नको मला बेत तुझ्या पुराण रे पोळीचा. खरंय ना बाया, नको देऊ मान मला लुगड चोळीचा. इच्छा काय येड बोंगाड नवराड कसं असू दे, हिंडू दे गावात, संध्याकाळी घरी जेवायला येऊ दे बाई. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे. एवढी सोशिकता, एवढा संयम माझ्या बहिणींनो तुमच्यामध्ये आहे. परवाची गोष्ट ऐकली असेल नाही का, धनगराचं पोरग बिरदेव, ऐकलं? सांगण्याजोगी गोष्ट आहे की नाही. तो बिरदेव डोने मेंढर कातरता कातरता त्याला फोन आला की तू IPS झाला. त्या गरीब पोराचं मोबाईल हरवला म्हणून पोलीस मध्ये ते कंप्लेंट द्यायला गेलं, तर पोलिसांनी त्याला हुसकून दिलं. धनगराचं चल कंप्लेंट नाही घेतली आणि ते नंतर 2 दिवसांनी अख्ख्या जिल्ह्याच्या पोलिसांचं हो ना, अख्ख्या जिल्ह्याच्या पोलिसांचा प्रमुख झाला IPS. कोणी केला हो? त्याने सांगितलं माझ्या आईने लोकांच्या उसाच्या मोळ्या उचलल्या, रक्ताचं पाणी केलं उन्हातानात, आणि आई वडिलांच्यामुळे मी आज या स्थितीवर आलोय. मग कोण आहे देव? आई माझा देव, आई माझा देव, आई माझा देव, आई माझा देव, आई माझा मंत्रमुग्ध झालाय तो. आई माझा देव, आई माझा धर्म. पण आपल्या पाठीमागं भलते देवधर्म लावलेत. हे भाऊ देव पूजा कर, अगं मला स्पेलिंग पाठ करायचंय, अवघड आहे स्पेलिंग. एरोप्लेन मला पाठांतर करून जाय. हे ते स्पेलिंग राहू दे, त्याचा मुर्दा पडू दे स्पेलिंगाचा. देव पूज भाऊ, तुझा बाप नाही घरी. म्हातारी अशिक्षित आजी नातवाला म्हणते देवपूज देवपूज, त्याला स्पेलिंग पाठ करायची 15. अवघड स्पेलिंग. म्हातारीचा लाकडा काय लागलाय? हा देवपूज. अरे ज्याचा हातपाय खटाक झाले, खटियाळ झाले, बस त्याने बसायला पूजी. ते चांदी तरी हातात लागत तुमच्या, तर कल्याण होईल तुमचं. देवाची चांदी असते ना, ते देव बुडवले ना पाण्यात, त्याच्यात हात गेले ना तर खरोज बिरोज राजकारणा फाजकारणा बरी होत्यात. हो, चांदीची ताकद आहे. म्हणून तर आपल्या घरात देव असतात. ते पूजण्याचं खरं कारण देवांचं नाही, आपल्या कल्याणासाठी. सायन्स आहे ते.
रिलिजन प्लस सायन्स, धर्म आणि विज्ञान. तर हे पोरग काय देव पूजिना, म्हातारी काय हट्ट, याला भाकर नको देऊ ग सुनबाई, देव नाही पूजित, बाप नाही घरी 2 दिवस, तर काय काय मग रोग येईल का देव पूजायला. अगं आजी मला स्पेलिंग पाठ करायचे, कायचे स्पेलिंग घेऊन बसलाय रे, ते का तुला जेवाय द्यायला रे का. तिला काय माहिती हो बिचारीला, इंग्रजी बोललं पाहिजे, इंग्रजी बोलतोय. इंग्रजी बोलतोय, इंग्रजी बोलतोय, इंग्रजी बोलतोय, सारखंच लिहतोय, इंग्रजी बोलतोय, सारखंच लिहतोय, इंग्रजी बोलतोय, सारखंच लिहतोय, इंग्रजी बोलतोय. साईबाबांनी नटकोया, साईबाबांनी नटकोया, साईबाबांनी नटकोया. करू नका माझा राग, करू नका माझा राग, लागल गोबी तुम्हा माग, लागल गोबी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा साठवा साठवा, आपल्या बाळाला शाळेत शेजाऱ्यांचा धामू राहू, शेजाऱ्यांचा धामू राहू, कितीतरी शिकतोया, कितीतरी शिकतोया, सारखंच लिहतोय, इंग्रजी बोलतोय, साईबाबांनी नटतोया, साईबाबांनी नटतोया. धरू नका माझा राग, धरू नका माझा राग, लागते मी तुम्हा माग, लागते मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, एवढा विचार डोक्यात साठवा. आपल्या बाळाला शाळेत आपल्या बाळाला भले आमचं कीर्तन कोणाला आवडत नसेल, वा किती लोकांना वा. नक्की मी माझं सेक्युलर, ही इज अ टॅलेंट, गुड नॉलेज आणि सेक्युलर अँड सोशलिझम. हा सोशलिझम आहे. संतांचं मनोगत हे आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते. अर्जुना विद्येसारखी, शिक्षणासारखी, ज्ञानासारखी जगात काय झालं, त्याला उठवला हा परत येईल का. बस तिथं बाबा, तुझ्यामुळं मला सुचायला लागले. इकडं पाहिलं का ध्यानातून जाते, इकडं पाहिलं का ध्यानात येते. तुझ्या वडिलांनी आवर्जून कीर्तन ठेवलंय माझं. वा. म्हणजे हे कीर्तन त्यांनी शोधलं यूट्यूबला, आणि मग मला इथे बोलवलंय. मी रात्री प्रवास करून आलोय, रातभर झोपून आलो, इथं आल्यावर झोपलोय. माझ्या बहिणीनं खरं सांगू, आपल्याला वास्तव जगलं पाहिजे, डोक्यातल्या अंधश्रद्धा नष्ट झाल्या पाहिजेत. उपास तापास भ्रमिष्ट विद्या. आता मध्ये तर लोक खेळू नको, दगडे हो जवळ बसलाय तर रगात पितोस नाही का. ती ओवी नाही बोलती, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची अशुद्ध सेविती व चिड. जवळ
कळ बसलं केळ ते त्याला लाड लहान होते त्याला काय कळत आहे. म्हणून कीर्तन इज अ सोशल वर्क. कीर्तन हे सामाजिक चळवळ आहे. मेल्यानंतर तुमचं काय होईल यापेक्षा मरणाच्या पूर्वी तुम्ही कसे जगले पाहिजेत आणि तुमचा शेवट समाजानं गोड केला पाहिजे याच्यासाठी कीर्तन असते. मुलांना उंच शिकवा तरच बंगले बांधाल मोठे मोठे. आणि नुसते माळा जपायला लावले ना एखाद्या बुवाच्या पोरं येडी होती ती येडी पागल. आई आले दिले मुस्काळात ठेवून ते ग बसलं होतं वाईट टाकलं होते. हे जप तप दॅट्स रॉंग. तुमचा जप सदैव चालू आहे. 21,600 वेळा झाडातून येणारा वारा तुमच्या नाकात जातो येतो जातो येतो जातो येतो म्हणून तुम्ही जिवंत आहेत. खरे उपकार त्या प्राणवायूचे. संत त्याला प्राण म्हणतात. संत त्याला पंचप्राण म्हणतात. व्यान उदान प्राण समान आणि आपान. या पंचप्राणाच्या रूपानं ही बॉडी देखणी आणि स्वरूपमय आहे. पंचप्राण गेले ना बरं ते हळूहळू जाते. म्हाताऱ्याला भेटायला गेल्या ना तुम्ही तर मग या बाया काय तुम्ही नाही आमच्या इकडच्या बाया सुकलेलं सफरचंद सुकलेली मोसंबी सोपलेलं संत्र सुकलेलं आता काय मारायचंच आहे नुसतं आपलं तोंड देखल्या चलावाल्या बाया गेल्या हॉस्पिटलला. बाबा सफरचंद सोडून देऊ का मामलजी. नको बाई आता तोंडात फिरत आहे. समजलं ना तोंडात फिरतंय म्हणजे कुठला वायू गेला. व्यान वायू गेला इथला. व्यान वायू म्हणजे शरीरामध्ये अन्नाचं प्रेशर देतो. तो अन्नाची गोळी पोटात घालवतो. तो गेला की समजायचं मेलाय माणूस पण अर्धा मेला. आणि लोक तोंडात फिरायला लागल्यावर पेड्याचे पुढेच्या पुढे घेऊन जातात. तोंडात फिरतोय तोंडात फिरतोय समजायचं व्यान वायू मेला संपला. मरत नाही गेला तिथला गेला. हे पंचप्राण आहेत. इथे व्यान आहे इथे उदान आहे म्हणून बोटं हलतात बघा. आपण किती रगीलपणा करा पण याच्या पुढे आहे का काही. पॅरालिसिस झालं लय रगील होता गावातला आग पण या असतो. कीर्तनाला जायचं असतं पण कीर्तन संपून जायला आपण कवा गावा. खरं आहे की नाही. मग तिथं टाईटपणा चालेल का आपला. म्हणून हे येण्यापूर्वी इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके गोविंद नाम लेगे दर्शना दिखावे गोविंद नाम लेके 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 गोविंद म्हणून तुम्हाला आता एक गोष्ट कळून सांगितली मी की विठ्ठल हा कणाकणात भरलाय. हा नुसता मूर्तीत नाही. मूर्ती म्हणजे ती पंढरपूरची जी मूर्ती आहे चंद्रभागाच्या वाळवंटावर ती म्हणजे छोटेखानी ग्रंथ आहे बरं का बाळांनो. काय मोठ्याने बोला. छोटेखानी
ग्रंथ आहे, ॲडवाईस कळतं ना, उपदेश आहे तो. तू म्हणाल कसा काय? बघा, इतर देव पाहिले का? कोणचा देव तोंडाचा देव असो, म्हणजे एखादं पोर नेलं तर मरून जायला पाहिजे देव पाहिल्यावर. कोणची देव घोड्यावर, कोणचा देव गाढवावर, कोणचा देव कुत्र्यावर, कोणचा देव बदकावर, कोणचा देव मोरावर, कोणचा देव गणपतीवर, नाही गणपतीवर नाही, काय उंदरावर. उंदीर एवढा असताना गणपती भला बांब्याच्या बांब्या, त्याच्यावर बसल्या ते उंदीर खाली बुळकांडून मरण ना. नाही मरायचं का? हे सगळं काल्पनिक आहे, खरं एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य सत्य तू हाताला जगदाभा. तुमच्या जीवनामध्ये जे तुम्ही सत्य वागाल तो सत्यच विठ्ठल आहे. मग त्यासाठी कसं वागलं पाहिजे? कमरेवरचे हात विठ्ठलाचे धैर्य शिकवतात. काय शिकवतात बोलाव बायांनो? धैर्य शिकवतात. एखाद्या बाईचा नवरा मेला ना, या अशा दिसतात का इकडं बसलेली अशा 5-25 जात्याच काठ ठेवते, तिला जरा धीर देव. आता ती असते 25 वर्षाची बाई, नवरा मेलेली. ह्या सगळ्या डंगरी यांचा बार 5 का झाला. त्या काय रडती काय रडती रडून कोणाच्या बळी झाले. ही नव्हती रडत का? हा, इथं केवढ्यानं गळ काढवती. आणि पोरांच्या बाबा तुम्ही गेला माझं कसं होईल वा. नव्हती रडत. ती म्हणते आम्ही चिकार रडलो आणि चिकार कुत्री आणि भुकलो, वले आमचं काय झालं? आम्हाला पोरं बाळ्या सांभाळायला लागली. कंबर बांध कंबर बांध म्हणतात ना, म्हणतात नाही, खरं बोला. कंबर बांधणे म्हणजे धैर्य, कळलं? तसं विठ्ठलाच्या हात कमरेवर आहेत. ते काय शिकवतात? धैर्य. काय शिकवतात? धैर्य. डोळे कसे आहेत विठ्ठलाचे? सरळ आहेत. बाकीच्या लोकांचे देवा डोळे कसे आहेत? कोणच्या हातात बांध, कोणच्या हात देवाच्या हातात कोणा, जणू काही मारेकरीच देऊ. हो ना. कोणच्या हातामध्ये कुऱ्हाड देवांच्या, कोणच्या हातात त्रिशूळ, जणू काही माणसं बॉक्सायचे. या गावचे काय नाव आहे गावाचं? साखत. साखत. जणू काय देव साखरच्या लोकांची मर्डरच करायला आणलं का काय? कोणच्या हातात बांध, कोणच्या हातात कुऱ्हाड. अरे आमच्या विठ्ठलाच्या हातात एकही हत्यार नाही. सब चरण सरोजम सांद्र निलामुदाभम जगननी हितपानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी विठ्ठलम चिंतयामी. टाळ वाजवलं तर बिघडलं असतं का? वाज घर एक पाहिजे भाऊली, 6 भावांसारखं नको. तिने काही काम काढलं का माझं आडलं तसं याने वाजवून ये गपच. वाजवलं असतं तर मजा आली असती ना. एक घर पाहिजे आपलं सगळ्यांचं, बरं का बायांना. पांडुरंगाचे डोळे सरळ आहेत. तुमच्या बाळाचे डोळे सरळ असल्यावर त्याचं नाव समाजात निघेल का नाही? आपल्या बाळाचा डोळा एक आपल्या घरात आणि एक लोकांच्या खिडकीत. मागून बाप आला आणि दांडकं घेतलं आणि ते पाहत होतं ना असं खिडकीत, दुसऱ्या खिडकीतून, तिकडून एक खिडकीतून आई बाई पाहत होती. बापाने एक दांडकं घेतलं मागून घेतलं. आयो 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 आयो. कळलं ना? आपला एक डोळा आपल्या खिडकीत, दुसरा डोळा लोकांच्या खिडकीत. विठ्ठलाची बाई कशी आहे? सरळ आहे.
समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझी हरिवृत्ती राम. म्हणून विठ्ठलाचे पाय सरळ आहे. म्हणून जगामध्ये किती देव असले तर ते सगळे देव भटातटांनी काल्पनिक निर्माण केलेत. बुवा बाबांनी देवरशांनी त्यांच्या पोटासाठी निर्माण केले आणि जगाच्या कल्याणासाठी संतांनी जो बुद्ध विटेवर ठेवलाय तो खऱ्या कल्याणाचा देव. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसे चंद्र बाबा ऐसे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. पण संत काय सांगतात? ऐशे चंद्रभागा ऐशे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे पंढरपुरात पुंढरपुरात बुक्का दळतो शहरान बुक्का दळतो शहरान विठ्ठला शेजारी विठ्ठला शेजारी रखमीन बसली भारान रखमीन बसली भारान. काय ग बायानो तुम्ही दळायला बसल्यावर कधी मसोबाची गाणी येतात का तोंडात? चेड्याची काळूबाईची आंडवायची चांडवायची भांडवायची येतात का? कोणाची येतात? विठ्ठलाची येतात. कारण विठ्ठल ही महाराष्ट्राची शान आणि मान. ते आमचे कुलदैवत पांडुरंग आमचे कुलदैवत पांडुरंग भलती देवळ बांधाय काढलं अब्जो रुपयाची. नुकसान आहे. काही दिवसांनी पडून जातील. हे लोक लय दिवस नाही जाते. असे सॉंग आहे ना ऑल दी ग्लिटर्स यूज नॉट गोल्डन. लय दिवस नाही जाते. पण तुम्हाला सांगतो हातात खारका पाण्यात द्वारका विठोबा सारखा देव नाही बा विठोबा सारखा देव नाही. आपल्या घरात जे आपण ऐकतो जे पाहतो मग विठ्ठलाचे डोळे सरळ आहेत की नाही? आपले डोळे कसे पाहिजेत? मोठ्याने बोला. एका घरात दोन जावा हिचा डोळा इकडून हिचा डोळा अगं जेव ते जेवलं का स्वांग मग जेवण बाय त्याच्या थोबाडा पुढं आपल्याला जेवण नाही जात. आणि मशेरी लावाय खालची आळीला जाते. दगडे एक लावण दे गो पो 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 तुझ्या जावं घे की म्हणले माया जावं तर माझा 40 वर्ष बोलणं नाही. आमच्या इकडे मसरी नाही तुमच्याकडे तिकडे. हा आमच्याकडे नाही. आमच्याकडे लई मशेरी बाबा शिकलेल्या बाया सुद्धा. महाराज जरा तिकडे जा ना म्हणलं का ग जात खरं पाहतोय तो लोक भूम परांडा भूम परांडा भूम परांडा आणि बूम पराडा नाही गारगाव बोटा. तुमच्याकडे नाही ना मशेरी? नाही नाही. मग टाळे वाजवा चांगली गोष्ट. कधीच नाही करायचं. तंबाखू गर्द हेरोईन ब्राऊन शुगर गांजा दारू हे आयुष्यातला नरकवास आहे. दारू गांजा मत पियारो अकल भंग होती अपने पल्लों का दाम खर्च कर भूमि मखिया जाती
वंदे हुशार रहना साहब रहना वंदे हुशार रहना लय सोपा परमार्थ आहे हो. परमार्थ अवघड नाहीच आहे. मेल्यानंतर तुम्ही काय व्हाल याची प्रोसिजर करू नका. हा जन्म माणसाचा शेवटचा आहे सर. शेवटचा जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. या जन्मामध्ये फक्त माणसासारखं वागायचं. देवराम बाबा जसे वागले तसे. मुलांना शिकवलं, नातवंड शिकतात, मुली चांगल्या घरी दिल्यात, संसार सुखाचा आहे, सुना जशा लक्ष्मी आहेत, घराचा एकोप आहे. किती भाऊ आहेत? घराचा हे एक आहे. पोलीसमध्ये कोण आहे? शिक्षक आहेत दोन सर. तुम्ही टीचर आहात. वा वा. मग माझं गाणं सार्थक लागलं ना. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला, शाळेत जाईन बाळ मास्तर होईन, दुबळी त्याची आई दिस सुखाच. आई आहे का? काय नाव आहे आईचं? कांताबाई नाव काय? घरात नाही माहेरचं. चौबारे 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 चौभारे. हां. गाव कोणतं? खरं सांगू, देवराम बाबाच्या संसाराची पंढरी सजवण्याचा चौपट हिस्सा जर कोणाचा असेल तो कांताबाईचा आहे. खूप काबड कष्ट स्त्रियांना करावं लागतात. तेव्हा तरी आता दळणवळण झाली तेव्हा माहेराहून पायी यायचं. जीवाला बरं नाही कळालं माझ्या बापा, अंगणी उभा चापा, कळ्या गळाल्या झपा झपा, कळ्या गळाल्या झपा झपा. बाप गुळाचा खडा, चहाची पावडर. राजोरी ना एवढ्या लांबून बाप चालत येत होता कांताबाईसाठी. कांता तुळस उगवली चौभाऱ्यांच्या वृंदावणी, मंजिऱ्यानी. लेखी किती आहेत? दोन 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 आहेत का इथे? ही एक आणि ही मुलं, ही नातवंड आहे का नाही? ही मंजुळ. कांताबाई नावाची तुळस इथे उगवली म्हणजे तिथून इथे लागली. कांता तुळस उगवली चौबाऱ्यांच्या वृंदावणी, मंजिऱ्यानी लगडली ही वराटांच्या हो अंगणी. शिक्षक होते, ते बी शिक्षक होते. असं ना, तेही शिक्षक होते, हेही शिक्षक आहे. तुम्ही समाजाची धारणा आहात, समाजाची प्रेरणा आहात. आणि म्हणून देवराम बाबांसारखा, कांताबाईंसारखं हे कुटुंब या गावामध्ये, वराट परिवार, गावाचा मोठेपणा वाढवणारं घराणं, देवराम बाबांचा चांगुलपणा,
माझ्या मुलाबरोबरची पोरं आणखी दुसरी पण शाळा शिकावीत म्हणून त्यांना मदत करणारे, त्यांची सेवा करणारे, कुटुंबाशी एकजुटीने वागणारे, मुलींना संस्कार देणारे, शाळा शिकवणारे देवराम बाबांना विचारा, देवराम बाबा एवढे सद्गुणाने, एवढ्या सदाचाराने, सद्विचाराने, सत्याने, निष्ठेने, दुसऱ्याच्या धनाचा अभिलाष न करता वागणारे, लोकांच्या लेकी बाळींना आपल्या बहिणींचा दर्जा देणारे देवराम बाबा, आपण दारू, गांजा, अफू इत्यादी मादक पदार्थ सेवन न करता तुम्ही जगलात बाबा, सत्याला जागले तुम्ही. एवढे सद्गुण आणि एवढे सद्विचार तुम्ही जोपासण्याचं काय हो, असं जर देवराम बाबांना विचारतील तर देवराम बाबा एका वाक्यात उत्तर देतील, बाबा हे वागणं माझं आजचं नाही रे, मग याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड भावा पावलो या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवराम बाबांना विचारलं. देवराम बाबा म्हणतात, बाबांनो हे काही कारण आज नाही करावं लागत, आयुष्यभरात त्रास करावं लागतो चांगलं वागण्याचा. हे मन भयंकर बेकार आहे. आता बसलंय तरी मोबाईलमध्ये घालते की नाही डोकं? तुम्ही नाही घालते, मन घालायला होते. पण चालय बघ रे, पण चालय बघ रे. तुमचं तुम्हाला वाटतंय आम्ही इकडे बघावं, पण मन भयानक आहे. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, सगळ्यात वाईट मन आहे. अट्टहास म्हणजे प्रयत्न, विजयी प्रयत्न म्हणजे अट्टहास. भागा रे सब मन का धोखा, भागा रे सब मन का धोखा, तो थकीत भैरे. वाह, मनाला कॉंग्रॅच्युलेशन करतात या अभंगात. हूँ तो थकीत भैरे तू हे मन, मैं थकीत हूँ क्यों, भागा रे सब मन का धोका, तुझसे तुझ्यामुळे माझा सगळा धोका नष्ट झाला. ते सगळं मनावर जावलं म्हणून ना, बसवलंय मनानंच. काही काहींच्या डोक्यात चाललं असेल का उरकात ते मनच मुळं, आपल्या मनामुळं काही नाही. आपण नुसते गठुडे, आपल्याला चालवणारा. तुम्ही जरी मंत्री असले ना गावचे, तर तुमचा मंत्री आतमध्ये वेगळाच आहे, मनाची पाटील देह गावीचा. विश्वास धरू नका त्याचा. म्हणून मी आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करेल, एका शिक्षकाच्या स्मृती प्रत्यर्थ कीर्तन ठेवलंय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांनी खूप प्रयत्न केले आणि आम्हाला शिक्षणाचं कायदा स्वातंत्र्य दिलं, नाही तर आम्ही आजही शिकलो नसतो. काल हे पोरगं शिकलं ना, धनगराचं पोरगं IPS झालं. एक धनगराचं पोरगं IPS झालं. एक धनगराचं पोरगं IPS झालं. तुम्ही व्हाल. MPSC UPSC देण्याचा स्वातंत्र्याचा कायदा बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिला. बायांनो, तुम्ही कशी लुगडी नेसायची, छापील नेसायची की काठाची नेसायची की पॅन्ट घालायची की शर्ट घालायचा. आता या म्हाताऱ्यांनी जरी पंजाबी ड्रेस घातला तरी चाललं नाही, ह्या दोघी तिघींनी.
नाही म्हणजे तुमचा नाही म्हणजे त्या भ्रमिष्ठ आहेत, अंधश्रद्धा येत नाही. बया देव काय म्हणाल, देव आहेच कुठं बोंबलत. तुकोबाराय म्हणतात तुम्हीच देव आहात. देवची आहा देवची आहा आणि खरे की खोटे पहाते, दिव्य कर्म करा आणि तुम्हीच देव व्हा. उगत दगडात धोंडाच्या दिवाच्या मूर्ती बसवायच्या, वध द्यावं दूध, वध वया लोणी, वध वया पाणी, वध वया दूध. अरे एवढं दूध टँकरच्या टँकर दूध एका देवावर होतं. आता मागच्या महिन्यात मी गेलो होतो, चंद्रपूरला गेलो होतो. लई मागास लोक, एक टँकर दूध, तो दूध विकणारा तिथंच होता एजंट, त्या सप्ताह कमिटीचा. पैसे सगळे त्यांनाच, गुंडांनाच. आणि या बाया आपल्या 5 लिटर, तिथं बामण उभाच होता. 5 लिटर दूध ओतले तर चांगला मुलगा होतो, अर्धा लिटर ओतले तर पांगळा होतो. बाया म्हणल्या 5च बरं. 5 लिटर दूध त्या शंभू ओतलो. शंभू शंभू काय आंबून शंभू बंबू, ती पातळाची मूर्ती पाषाणाची, त्याला काय हो दूध वत नाही तर इस्तू त्याला काय. यांनी 5 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, अख्ख्या गावात दूध वाहत होतं. मी म्हटलं एवढ्या दुधाची बासुंदी केली असती, जिल्हा परिषद शाळेच्या पोरांना दिली असती, अरे तुमचीच पोरं सुदृढ झाली असती. एवढे आकला तर यायला पाहिजेत ना. अंधश्रद्धेचे आता तुम्ही एवढं तर म्हणा, शेवटचं गाणं माझं काळेच्या, अंधश्रद्धेचे भूत मरू दे, शेतकरी हा सुखी होऊ दे, इडा पिडाया टळून जाऊ दे, टळून जाऊ दे, जग आनंदात न्हाऊ दे, जग आनंदात न्हाऊ दे, जग आनंदात न्हाऊ दे. हल्लीची नवीन पोर हाती घेऊन चाकू सुर, संकट आलंय धर्मावर, करती मुसलमानावर वार, मुसलमान करती हिंदूवर वार, पुढारी राज्यात वरच्यावर, जेलमध्ये जात्यात आमची कुठे खरंय. आणि म्हणून माझ्या राजा हो, आपल्या पोरांना चांगले संस्कार द्या. आपल्या पोरांना काठ्या कुऱ्हाडी खेळायला लावण्यापेक्षा आपल्या पोराच्या हातात पेन लेखणी द्या, त्यांची स्पेलिंग पाठ होऊ द्या, त्यांचं ग्रामर पाठ होऊ द्या, ते MPSC IPSC अधिकारी होऊ द्या. वडिलाची कविता म्हणा म्हणते. हो, आता त्याच्यावर चालू आहे. आणि म्हणून सज्जन हो, सत्कर्म हाच शेवट गोड आहे. जावा जावाने प्रेमानं राहणं हा शेवट गोड आहे. ननंद माहेरी आल्यावर भाऊजाईने ननंदेचा देवाप्रमाणे सत्कार करावा, हेच शेवट गोड होण्याचं लक्षण आहे. बरोबर आहे ना. ननंद भाऊ जाया, ननंद भाऊ जाया, एका चालीनं चालती, एका चालीनं चालती, पायातल्या जोड्या, पायातल्या जोड्या, जशा चिमण्या बोलती, जशा चिमण्या बोलती, ननंद भाऊ जया, ननंद भाऊ जया, सोनार वाड्या जाऊ, सोनार वाड्या जाऊ, कुंकाच्या ग करंड्याला, कुंकाच्या ग करंड्याला, मोत्याच्या जाळ्या लावू साजने बाई,
साजने बाई ग मालने बाई कुंकाच्या जाळ्या लावू साजने बाई एवढं ननंद भाऊजायांचं प्रेम असल्यावर भाऊजायांनो तुमच्या नवऱ्याला कधी अटॅक येणार नाही, दम लागणार नाही, बीपी वाढणार नाही. त्या हॉटेलमध्ये बसल्यावर सांगाल अरे मंडळी असं होतं आपल्या मंडळीसारखी आपली बहीण अरे आपल्याला काही काळजीच नाही. आपली बायको आमच्या बहिणींना साड्या चोळ्या दागिने काय काय सगळं करा. मग नवरा नुसता गुटगुटीत होतो. पण जर काय नंदीला गावल्या नंदीचा कुच नंद पाहुणे आले होऊन बसा का म्हणावा आणि पडला असेल तिथं फाटकं पटन घेऊन का बसावा. मग नवरा होतो वाळकुटा. मग ही नवऱ्याला घालते काजू बदाम घालण्यापेक्षा ननंदेवर प्रेम करा, नवरा दीर्घायुषी होईल. हाच खरा शेवट गोड होण्याचं लक्षण आहे. जावांनी एकमेकीवर प्रेम करा आणि वराट घराण्याचे नाव प्रतिष्ठेला पाठवा. जावं माझे बाई नको वागू आज तुझं समयाच्या शिरी घर एक तुझं माझं घर एक तुझं माझं. जावं माझे बाई नको करू तेरी मेरी समयाच्या शिरी आपण आलो एका घरी आपण आलो एका घरी. सासूने सासरे माझे देव्हाऱ्याचे देव करीते यांना दंडवत नाही म्हणी तुझा भाव नाही म्हणी तुझा भाव. आणि मग विचारा तुमच्या पत्नीचं नाव काय? सुलभाताई कुठे आहेत? सुलभाताई ननंदावर प्रेम, जावेवर प्रेम, सासूवर प्रेम, शेजारणी पाजारणी तुम्हाला खूप चांगलं म्हणतात. एवढा प्रयत्न कशासाठी हो? मग सुलभाताई मोठ्यानं सांगतील शेवटचा दिस गोडवा गोडवा शेवटचा दिस गोडवा दुसरे काय तिचं नाव काय? अंजली. पुढे अंजली चांगलं खेटून बसल्या. एक इकडून एक तिकडून पुढे का तुमची त्या काय तिकडं बसलंय. लय प्रेमानं. परत हा जन्म नाही बरं, परत हा जन्म नाही. मिनिटाला क्षणाक्षणी याची काळ वाट पाहे. अजून किती आहे अवकाश. म्हणून तुकोबाराय सांगतं फक्त प्रेम करा आणि सत्य हाच विठ्ठल आहे. सत्याचे 5 प्रकार आहेत. पानातिपाता वेरमणी शिक्षापदम समाधियामी. आदिन्नदाना वेरमणी शिक्षापदम समाधियामी. कामेषु मिच्छाचारा वेरमणी शिक्षापदम समाधियामी. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणी शिक्षापदम समाधियामी. आणि बुद्धांचं शेवटचं पंचशील आहे. तुकोबाराने रेखाटित केले अभंगामध्ये सगळं. मी सत्याशिवाय राहणार नाही, मुक्या जीवाचं मांस खाणार नाही, मुक्या जीवाचा वध करणार नाही, दुसऱ्याच्या धनाच्या अभिलेक्षा करणार नाही, दारू गांजा तंबाखू पिणार नाही, खाणार नाही. आणि शेवटी काय सांगते सत्याला सोडणार नाही. मोसा वादा वेरमणी. सत्य बोले मुखे दुःखवे अनेक दुःखे. म्हणून बुद्ध भगवान बुद्ध आता 12 तारखेला त्यांचा जयंती उत्सव आहे. 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी आम्हाला कसं जगायचं आणि कसं मरायचं शिकवलं. तेच वारकरी संप्रदायाने आम्हाला कसं जगायचं शिकवलं. मेल्यानंतर काहीच नाही, स्वर्ग नाही, वैकुंठ नाही, आकाशात मुक्ती नाही, नरक नाही. नरक कधी होतो? सख्या भावाला फसवलं बरं का बायांनो, जावला फसवलं, म्हातारपण आलं का आपल्या इस्टेटीचा दुरुपयोग करणारी नातवंड पतवंड पाहिली का मग आपला जीव तळमळ करतो. बाई यांच्या मुखातलं काढलं आणि यांच्या रांडा मेल्यांना घातलं पण दारू प्यात्यात कुठेही पडत्यात बाई. हे जे दुःख होतं ना याला नरकवास म्हणतात. आणि मी कुणाला फसवलं नाही, खोटं बोललो नाही, सत्याशिवाय राहिलो नाही, मांसाहार केला नाही, मछली खाली नाही, मटण खाल्लं नाही, पीस वडले नाही, मांसाहार केला नाही, काजू बदाम पिस्ते याचे लाडू करून पोरांना घालून डुगडुगीत केले. आणि मांसाहार केला नाही, पशुहत्या केली नाही,
लोकांचे पैसे बुडवले नाही, लोकांच्या शेत्या बळकावल्या नाही. हे म्हातारपणे जो आनंद असतो ना, त्या आनंदाला वैकुंठ असे म्हणतात. म्हणून हे सगळं वास्तव आणि वर्तमान आहे. म्हणून या बापांनी खूप कष्ट केले, मुलं मोठं केली. बाप नावाच्या कविता संग्रहातली एक शेवटची कविता 2 मिनिटाची, सगळ्यांनी ऐका, मनापासून ऐका. मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप जुन्नरी जायाचा, उधार पाधार कापड पोराला आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा. आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला. आमचं दुखलं खुपलं पाणी डोळ्यात आणायचा. घालून पाटकुळी बाप दाक्तर दावायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन. ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, वाबळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला. मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. वाह. कधी बापाची कविता म्हटली तर माझ्या डोळ्यात अश्रू येतात. मला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून पदवी भेटली. उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून दरवर्षी 5 लाखाचा पुरस्कार मुख्यमंत्री मला पंढरपुरात देतात. लई शाबासकी मिळते हो बायानं, लई शाबासकी मिळते. पण पाठीवरून बापाचा हात फिरला असताना लई समाधान वाटलं असतं. तो बाप मला नाही, पण ज्यांना आहे त्यांनी बापाची प्रतारणा करू नका. बाप हे सत्य विठ्ठल आहे, विवेकासाठी जगणारा बाप आहे. पडद्याआडून माझ्या पोराचं कौतुक व्हावं, माझ्या पोराला चांगलं म्हणावं, माझ्या पोराचं कौतुक समाजामध्ये व्हावं, असं फक्त बापाला वाटतं. पोरांनो, म्हणून या बापाच्या जीवाला दुःख देऊ नका. एवढीच या निमित्तानं विनंती करतो पोरांनो. आणि मंडळी, मला यांनी लई शोधून आणले. खरं मी सापडत नाही म्हणजे, पण मला वाटतं शिकलेले लोक असेल तर जावं, नाही मी नाही जात. उगाच या बघा सांगितले अशी काय फायदा वगैरे जाऊन उगाच 5-50 म्हातारे 5-50 म्हातारं. मी काही खोटं पुराण भाकड काही सांगत नाही. मी राणी लक्ष्मी, मी सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, फातिमा शेख, मासाहेब जाऊ, छत्रपती शिवाजी महाराज सांगतो मी कीर्तनात. आज नाही वेळ मिळाला मला, पण म्हणून आपण मला बोलवलं. माझ्या बोलण्याहून तुमच्या लक्षात असेल की विठोबाचं एकच देऊळ असावं पंढरपूरला, दुसरं कोणी बांधू नये शेजारी. विठोबा पाटील आहे, ज्ञानेश्वर माऊली पंतप्रधान आहे, तुकाराम महाराज पाटील आहे. त्याच्या नगरामध्ये त्याचं मंदिर सोडून कुठलंच मंदिर नसावं असं बऱ्याच वारकऱ्यांना वाटलं तर बुवाबाजी कमी होईल. महाराज आज जो उठतोय तो दुकानं टाकून देवळं बांधतोय,
तीर्थात देवळं नको, धर्मशाळा नको. तीर्थात फक्त एकच पांडुरंग, एकच ज्ञानोबा, एकच तुकोबा, एकनाथ बाबा, जनाबाई, एकच पाहिजे. कोण? निवृत्तीनाथ महाराज. तेव्हा एकदा मनापासून ऐका बरं का. हे पोरांनो जरा 1 मिनिट थांबा रे. वाट उधळू नका रे, उगाच पायाखाली जातात. इथं ठेवा, इथं ठेवा. मंडळी, कसं काय वाटलं तुम्हाला कीर्तन? तुम्हाला पटलं का? मला वाटतं सगळ्यांना पटलं. नक्की वास्तव धुतलं धुतलं म्हणजे पटलं. बाबा हो, तुमच्या हा अंगाला अंग नाही धुवायचं. चमडी कभी पाप नाही करत. स्वच्छ केलं म्हणतात आम्हाला. नाही, मन कभी ही मन को धोना चाहिए. प्रयागराजला जाऊन शायनिंग हाणणारे की आले बाय नाव, आले बाय नाव. तिथं काय सळे गांजाडी गोळा झाले, सळे गांजाडी. अरे आमच्या वारकऱ्या ड्रेस घ्या, ते नाही म्हणणार. आले बाय नाव, आले बाय नाव. काय नाव आली तिथं? ते बुवा खकारले खुकारले, बेडकं फुडकं शेपूड, आणि त्या नदीतली सगळी घाण खाकऱ्याचे आले घेऊन. म्हणजे आम्ही आलो बाई नाव. तिथं एक बाई आहे बरं का, बाई लय देखणी बाई, एवढ्या जाटा, आणि ती अशी चिलीम, ती एवढी मोठी चिलीम अशी ओढती. मला वाटतं 50 बाया आणा होता आपल्या साखतला. ते गांजा वाढणारे आजच्या बाया गांजा फुकतील. गांजा हे पाप आहे आता ज्याने सांगितलं. मग गांजा वाढणाऱ्या बुवांना जर सरकार अब्जो रुपयाचा खर्च करत असत तर तेवढा खर्च नद्या जोडो प्रकल्प योजनेला केला तर साखतमध्ये हरिद्वारची गंगा येईल. म्हणजे सांगावं कोणी? सगळे तिकडं भटाकल्यात ना. आपलीच गेल्यात ईडीच्या बियानं तिकडं बिड्या बियाला. ते होईलच कोण आता? म्हणून बाबा हो, माझं देवाला प्रार्थना आहे रे, अंधश्रद्धेतून मुक्त व्हा. आणि पंढरीच्या वाळवंटावर संग्राम स्थळाला एकदा तरी भेटायला जा. तिथंच संग्राम घडला. डोईचा पदर खांद्यावर घ्या. डोईचा पदर खांद्यावर घेतल्याशिवाय कमरेला गुंडाळता येत नाही. आणि कमरेला गुंडाळल्याशिवाय तुमच्या होणारा अन्याय दूर करता येत नाही. मेल्यावर तुमचा नवरा मेल्यावर तुमचं कुंकू पुसून तुम्हाला फकास करतात. मग बायको मेल्यावर नवऱ्याला काय करतात? धोतर फाडतात का त्याचं? अंडरपॅन्ट फेडतात का त्याची? दुसरी बायको करायची होत. म्हणून पुरुषांना आणि स्त्रियांना सारखा सन्मान मिळावा असं भांडण जनाबाईंनी चंद्रभागेच्या वळवंटात केलं. चंद्रभागेच्या वळवंटाला आणि विठ्ठलाला आम्ही विसरणार हीच खऱ्या अर्थानं देवराम बाबांना श्रद्धांजली देतो. आणि मला जाताना मी पोलीसमध्ये भरती होणाऱ्या पोरांची खानावळ भरतो. गरीब पोरं असतात पोलीसमध्ये भरती होणारे. आणि आता 2 महिन्यात महाराज कीर्तनकार होता म्हणजे ते कीर्तनकाराला नाही मी जपत. आता 2 महिन्यात होता तो. तुम्ही आयुष्य घालवले, यांनी आयुष्य घालवले. आता आयुष्य नाही, 2 महिन्यात. लोकाला कळा ना, ते 2 महिन्यात झालेल्याच्या तारखा आवडतात लोकांना. लय आवडते लय यांना. बाया ते बारीक पोराचं ठेवा ना. त्या बारीक लहानपणापासून अभ्यास केलेले महाराज आवडत नाहीत लोकांना. नाही ना. ज्यांनी तपश्चर्या केल्या ते सांदीला पडायची वेळ आली. आणि 2 महिन्यात बुवा व्हायला. म्हणून पहिले मी बुवांना लय सांभाळायचं, यांना माहिती. आता बुवा मला ठोकून काढतोय मी. हल एक माग्या पोट नाही भरत म्हणून पोट भरायला आला. हे कलावंत बघा ना, यांनी एका बोलासाठी 1 वर्ष घालवले. अशी शेकडो लाखो बोल याच्याकडे येतात. मग एक हाना. जालिंदर बाप्पाचाच बोल हाणला. असं वाजवणारा मुलगा आपल्याला असावा असं वाटतं का? म्हणून आपल्या मुलाला रात्री 9 वाजेच्या आत घरात ठेवा. 3 वाजेपर्यंत घरात बाहेर जाते. कुठं बसलीस? ती म्हणते मी पप्पा शेजारी बसले. हा म्हणतो त्या टाकल्या शेजारी. ती म्हणते माझ्या बाबाला टाकला म्हणतो काय? तो म्हणतो हाय तो टाकल्या. घरी गेलं तरी ते चाललं. सकाळी शाळेत चांगला 50 पोरींनी आणला.
नाकातून शेंबुडून घातन बी घातन फुगला एवढा घरी आला. मम्मी म्हणली काय झालं सोन्या? म्हणलं काय नाही मुंग्या जावल्या. पाहिलं ना, म्हणून 9च्या आत पोर घरी पाहिजे तर ते स्पेलिंग पाठ करेल, ग्रामर पाठ करेल. इंग्रजी बोलणारा पोरगा आपल्या घरात तयार झाला पाहिजे लवकरात लवकर. म्हणून पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांना मदत करा थोडीशी. इथे देवराम बाबांच्या नावाने थोडीशी मदत द्या अशी इच्छा व्यक्त करतो. आणि झालेली सेवा तुमचे विभीषण महाराज, हरिभाऊ महाराज, ये साबले महाराज, हे बिलू कोण आहे? आसाराम साबले. माझा काळा शर्ट कसा काय आणला? मला काळे कपडे लय आवडते. हाय जरा चोरटा स्वभाव. अरे मला घालून नाही देते रे. साबळे महाराज, दुसरे आमचे लाडके नातू साबळे महाराज. आणि सगळ्यात गोड कोकिळा गई. हो वा. काळे महाराज, हरिभाऊ महाराज काळे पण गोरे, हा. काळे पण गोरे आहेत. बरे. कोले महाराज, कोले. आणि हे सपकाळ महाराज हे आणि ते दिनो आबा. सगळे हे नाचणारा तर लय भारी. बळीराम भाऊ. वा, सगळ्यांसाठी टाळे वाजवायचे. विठोबा हा.